2000 पासून करत होतो. ट्रेडिंग असते हेच मला माहित नव्हतं. म्हणजे ट्रेडिंग म्हणजे काय, जसं यांनी सांगितलं की इक्विटी ट्रेडिंग एवढंच नाही. आणि लोक म्हणजे बातम्या ऐकत होते की कोणी 1 कोटी घालवले, 2 कोटी घालवले, किंवा इन्व्हेस्टमेंट दिली. आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा होते काही त्यांनी इन्व्हेस्टमेंट दिलेली. ट्रेड खरेदी विक्री करून एवढं कसं काय करू शकतात. परंतु कोरोनानंतर म्हणजे कोरोनाच्या काळात आमचे काही सहकार्याने आम्हाला ते आणलं ते याचा ट्रेडिंग. त्याच्यानंतर कळलं ट्रेडिंग शिकायचं होतं. मग आम्ही साहेबांनी राजकीय सरांनी आम्हाला ओळख करून दिली. आणि तोपर्यंत तसं बऱ्यापैकी मी स्वतः सेल्फ स्टडी करून केलेलं होतं. पण तिथं आल्यानंतर मग सरांनी मला अजून थोडं पॉलिश केलं. म्हणजे काय आमचं रॉ नॉलेज होतं तर त्यांनी सगळं टेक्निकल अनालिसिस, स्ट्रॅटेजी म्हणा, आम्ही प्रत्यक्ष ते काढायला लावायचे ना, ट्रेंड लाईन किंवा रेजिस्टन्स सपोर्ट, त्यात परफेक्ट कसं काढायचं ते त्यांनी शार्प केलं. आणि आता एक ट्रेडिंगमध्ये मी तसं आधीपासून करायचो, आधीपासून म्हणजे गेल्या 5-6 महिन्यापासून. पण त्यांनी त्याला थोडं पॉलिश केलं आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आला. तुम्हाला जर टेक्निकल अनालिसिस जर परफेक्ट असेल, आणि दुसरं त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे काय मला पटलं ते तर सायकोलॉजी आणि रिस्क मॅनेजमेंट. ज्याची सायकोलॉजी आणि रिस्क मॅनेजमेंट जो परफेक्ट करेल आणि टेक्निकल अनालिसिसची जोड असेल तर तुम्ही उत्तम ट्रेडिंग करू शकता. त्यांनी मला ते काल अगदी व्यवस्थित पडलं त्यांचं ते. आणि मग असा आमचा एक क्लासचा जर्नी झाला, थोडा डबल मिनिंग झाला आणि बऱ्यापैकी शिकलो आणि कॉन्फिडन्स आला ट्रेड. नाही त्यांना माहिती मला येत असून सुद्धा निवड भीतीपोटी ट्रेडच घेत नव्हतो. हे ज्या बातम्या ऐकायचो की सारखे म्हणायचे तुम्ही घ्या ट्रेड तुम्हाला थोडंसं येतं, डेअरिंगच होत नव्हते. त्यांच्यामुळे कॉन्फिडन्स आला आणि ट्रेड घ्यायला कॉन्फिडंटली आणि काही सक्सेसफुल झाले. बघू आता पुढे अजून जर्नी करायची, वय वाढले म्हणून जर्नी आहे.